आप देख रहे हैं आज तक, मैं हूं आपके साथ नवजोत रंधावा। बड़ी खबर आ रही है थोड़ी देर में। महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्र की जनता को वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए संबोधित करने वाले हैं। क्या बोलेंगे उद्धव, इस पर रहेगी नजरें। हालांकि अटकलों का बाजार काफी गर्म है, क्योंकि सुशांत सिंह राजपूत की मौत, मिस्ट्री और कंगना बीएमसी विवाद को देखते हुए उद्धव के इस संबोधन पर अब सबकी नजर है। वो इन मुद्दों पर, इन बातों पर क्या कुछ कहेंगे, क्या उनका रुख होगा, इस पर सबकी नजर है। और दूसरा, किस किस और बात को लेकर वो जानकारी देंगे, इसे लेकर भी लोगों में काफी उत्सुकता है। कुछ ही क्षणों में, कुछ ही देर में खबर आ रही है कि उद्धव ठाकरे वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए अपनी बात रखेंगे, क्योंकि जब से ये विवाद खड़ा हुआ है तब से उद्धव ठाकरे का कोई भी बयान अभी तक सामने नहीं आया है। लेकिन इसी को लेकर लगातार विपक्ष जिस तरीके से हमलावर है उद्धव ठाकरे पर, जिस तरीके से कंगना बार बार सीधे उद्धव ठाकरे पर निशाना साध रही है, ट्वीट के जरिए या फिर अपने वीडियोस के जरिए, बीजेपी लगातार इस मामले को उठा रही है। तो इसे देखते हुए बहुत अहम है कि उद्धव ठाकरे क्या कुछ कहेंगे आज के अपने संबोधन में। जनता को उनको संबोधित करना है, वक्त 1 बजे का है, तो किसी भी वक्त वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए अपनी चुप्पी तोड़ेंगे उद्धव ठाकरे। खबर ये आ रही है कि इसी को लेकर वो कोई ना कोई बात कर सकते हैं। महाराष्ट्र की जनता को संबोधित करेंगे उद्धव ठाकरे। अब से कुछ ही देर बाद वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए उनका संबोधन शुरू होगा। लेकिन क्या बोलेंगे, किस किस मुद्दे को लेकर वो अपनी बात रखेंगे। हालांकि देखा जाए तो महाराष्ट्र में बहुत सारे ऐसे मुद्दे हैं, जिस तरीके से पिछले दिनों कंगना रनौत का घर टूटा, बीएमसी की कार्रवाई हुई, कोरोना लगातार बढ़ता जा रहा है, उसको लेकर भी बोलेंगे या नहीं। और दूसरा, नौसेना के अधिकारी पर जिस तरीके से शिव सैनिकों ने हमला बोला और उसको लेकर भी सियासत अलग से गरमाई हुई है, ये भी बहुत अहम होगा। और फिर सामने में लगातार जिस तरीके से संपादकीय के जरिए बॉलीवुड पर निशाना साधा जा रहा है, वो भी बहुत अहम होगा। किस किस बात को लेकर, किस किस मुद्दे को लेकर वो अपनी बात रखेंगे, ये बहुत अहम होगा। कंगना विवाद के बीच आज का मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का ये संबोधन बहुत ही अहम होगा। जनता के बीच वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए अपनी बात रखेंगे। क्या कुछ बताते हैं, इस पर रहेगी नजर। साहिल जोशी हमारे साथ जुड़ चुके हैं। साहिल, बहुत अहम होगा और यकीनन अपनी चुप्पी आज उद्धव तोड़ेंगे। किस किस बात का जवाब मिल सकता है? देखिए, कल शिवसेना की तरफ से पहली बार अधिकृत बयान दिया गया पूरे मसले पर, खास करके जिस तरीके से एक पूर्व नौदल अधिकारी को मारपीट की गई शिवसैनिकों की तरफ से और उसके बाद उन पर जो कार्रवाई हुई है, उस पर शिवसेना की तरफ से पहला अधिकृत बयान आया था। हालांकि उसमें एक तरफ तो शिवसेना की तरफ से ये बताने की कोशिश हुई कि एक रिएक्शन था, दूसरी तरफ ये भी बताने की कोशिश हुई कि उसके बावजूद सरकार ने काम किया है। तो शिवसेना गलती मानने को तैयार नहीं है इस पूरे मामले पर। उनका कहना है कि उनके कार्यकर्ताओं ने प्रतिक्रिया व्यक्त की जिस तरीके से नौदल अधिकारी ने जो कार्टून डाला था उसको लेकर। हालांकि दूसरी तरफ वो सरकार का बचाव भी कर रहे हैं, ये कहते हुए कि सरकार ने कार्रवाई भी की है। हालांकि राजनीतिक पार्टी होने के नाते इस तरीके से एक वरिष्ठ नागरिक को जिस तरीके से मारपीट हुई है, उसको लेकर अभी भी उन्होंने कोई भी खेद नहीं जताया है उस मामले को लेकर। अब इस पूरे मामले पर शिवसेना के अध्यक्ष होने के नाते और उसके साथ साथ महाराष्ट्र के मुख्यमंत्री होने के नाते उद्धव ठाकरे को कुछ ना कुछ तो सफाई देनी होगी, और इसी के चलते ये पूरा जो संबोधन है वो आज रखा गया है। उसमें तमाम मामलों पर बातचीत हो सकती है। इससे पहले भी शरद पवार से उद्धव ठाकरे की मुलाकात हो चुकी है। शरद पवार ने अपनी बातें उनको कही है कि कंगना का मुद्दा हो या फिर ये वाला मुद्दा हो, इस पर क्या प्रतिक्रिया शिवसेना की तरफ से होनी चाहिए थी, सरकार की प्रतिक्रिया भी क्या होनी चाहिए थी। शरद पवार का कहना था कि इसे इग्नोर कर देना चाहिए था, बिना वजह इस पूरे मामले को तूल मिल गई, पकड़ा गया, क्योंकि सरकार की तरफ से उसको अहमियत दी गई, शिवसेना की तरफ से इस पूरे मामले को अहमियत दी गई, प्रतिक्रिया दी गई, जिसके वजह से मामला हाथ के बाहर चला गया। अब यही बात उद्धव ठाकरे मानने को तैयार नहीं है। उनका कहना है कि कहीं कभी ना कभी तो इस बारे में रिएक्शन। सणासुदीच्या दिवसामध्ये संयम पाळला, तुम्हाला खरंच धन्यवाद देतोय। हा संयम पाळत असताना गेले काही दिवस आपण पुनश्च हरिओम म्हणजे मिशन बिगिन अगेन या आपल्या कार्यक्रमामध्ये, कार्यक्रम म्हणजे पुन्हा आपली आयुष्याची गाडी, जीवनाची गाडी ही पूर्वपदावरती किंवा ट्रॅकवरती आणण्यासाठी प्रयत्न करतो आहोत। कार्यालयातील उपस्थिति वाढवत आहोत। इतने दिन तक संयम बरता कोरोना के समय, लेकिन अब जीवन की गाड़ी दोबारा पटरी पर लाने की हमारी कोशिश है सरकार की तरफ से। इंडस्ट्रीज, उद्योगधंदे आहेत, यांच्यामध्ये आपण उपस्थितीला हळूहळू वाढीची परवानगी देतो आहोत। मधल्या काळामध्ये हम अब धीरे धीरे होटल्स, रेस्टोरेंट्स, इंडस्ट्रीज, इसमें जो उपस्थिति है लोगों की, प्रेजेंटी है, वो बढ़ाने की कोशिश करने वाले हैं। आपल्या आयुष्याची गाडी ही मार्गावरती आणण्याचा प्रयत्न करतोय।
साहजिकच आहे हमारी त्या कोशिश तीन है गोष्टी कि एकत्र आलेल्या आहेत. जीवन की गाड़ी एक बार एकतर फिर पटरी आपलं पर आ आयुष्य जाए. पूर्वपदावरती आणणं, त्याच्यामध्ये सणासुदीचे दिवस, त्याच्यात पावसाळा, जी मला एक थोडी भीती होती आणि आहेच ती समोर दिसते आहे. कोरोनाचं संकट गेलं तर नाहीच, पण ते वाढत चाललेलं आहे. वाढता वाढता वाढत कोरोना का संकट जो है वो खत्म नहीं हुआ है और वो बढ़ता ही जा रहा है. संपूर्ण जगामध्ये जणू काही दुसरी लाट येते की काय किंवा आले की काय अशी भीतीदायक चित्र आपल्या समोर येत आहेत. पूरे दुनिया में मुंबईमध्ये सुद्धा गेले कोविड की महिना स्थिति एक बार फिर चरम पर जाती हुई नजर आ रही है. एक दूसरी वेव कोविड के मामले में पूरे दुनिया में दिखाई दे रही है. ग्रामीण भागामध्ये आता हातपाय पसरायला लागलेला आहे. राज्यांमध्ये इतर ठिकाणी सुद्धा अब कोविड म्हणजे ग्रामीण इतर राज्यांमध्ये इलाकों में वाढ होते आहे. फैलने लगा है. याच दरम्यान आपलं विधानसभेचं अधिवेशन सुद्धा पार पडलं. हे अधिवेशन आपल्याला 2 दिवसात इसी दौरान हमारा सगळे कामकाज असेंबली आपल्याला अधिवेशन भी त्याच्यात हो चुका है 2 दिन का. संपवावं लागलं. मी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा आणि आता आपल्या साक्षीने सुद्धा सर्व पक्षांना धन्यवाद देतो आहे, कारण अधिवेशन सुद्धा यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सहकार्य केलं. मैं सारी एकूणच काय राजनीतिक की पार्टियों को सगळेजण धन्यवाद आपापली देना जबाबदारी चाहता हूं कि ओळखून उनके सामाजिक भान सहकार्य ठेवून की वागतायत. वजह से काही जणांना असं वाटत असेल जो विधानसभा का अधिवेशन महाराष्ट्र में हुआ वो हो पाया. आपलं राजकारण पुन्हा सुरू करावं, केलंही असेल, करायला काही हरकत नाही. तूर्त मी राजकारणाबद्दल काही बोलणार नाही, पण राजकारणाबद्दल आणि एकूणच फिलहाल मैं राजनीति के बारे में कुछ बात नहीं महाराष्ट्राचा करना चाहता. डाव आखला जातोय त्याच्याबद्दल एकदा मात्र मी जरूर मुख्यमंत्री पदाचा मास लेकिन हा थोडा महाराष्ट्र की मी बात बदनामी करने की जो कोशिश हो रही है त्यातले उस सुद्धा पर मैं जरूर काही- बात करूंगा कभी ना काही कभी. गोष्टी आहेत त्या आपल्यासमोर मी नक्की मांडणार आहे. मी बोलत नाही याचा अर्थ असं नाही की माझ्याकडे उत्तर मैं नाही. आपके सामने ये पण एक सारी मुख्य चीजों पर बात करने वाला हूं. बसलेलं आहे. त्याला साजेसं काम आपल्याला करावं लागते. एकूण महाराष्ट्रामध्ये सगळं काही वातात झालेले आहे असं नाहीये. महाराष्ट्र सरकार याही प्रतिकूल महाराष्ट्र की स्थिति परिस्थितीमध्ये, पूरी तरीके से खराब हो गई है ऐसा नहीं है. पूर परिस्थिती असेल, निसर्ग चक्रीवादळाचा फटका असेल, मधल्या काळात अघोषित एक वादळ मुंबईमध्ये येऊन दिलं म्हणजे निसर्गाचं. अशा अनेक गोष्टी ह्या भेडसावतात. पण याही परिस्थितीत महाराष्ट्र सरकार हे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने खंबीर पावलं टाकत आहे, यशस्वीपणाने पुढे चाललेलं आहे. हे केवळ आणि केवळ आपल्या आशीर्वादाचंच हे बळ आहे. आज मी लेकिन आप काही लोग गोष्टी साथ आपल्याशी में हैं, बोल- इसीलिए महाराष्ट्र बोलणार सरकार आहेच. काम पण सुरुवात चल रहा करताना मी कोरोना या विषयावरतीच बोलणार आहे, कारण कोरोनाचं संकट हे आता हळूहळू मैं 11 कई चीजों पर आपसे बात करने वाला हूं, लेकिन सबसे पहले मैं कोरोना पर बात करूंगा. WHO ह्या संस्थेने सांगितलेलं आहे की कदाचित ही पुढच्या अधिक भीषण संकटाची नांदी असू शकेल. घाबरण्याचं काम नाहीये. WHO का खबरदारी कहना है मात्र कि घेतलीच ये पाहिजे. इसके आगे अगदी सुरुवातीच्या काळात मी गंभीर आपल्याला संकट बोललो की होतो. सुगबुगाहट हो सकती है, लेकिन डरने की बात नहीं है. आज मी जबाबदारी आप खबरदार रहे, हा तुमचा हम जिम्मेदारी लेंगे. आपल्या खांद्यावरती सुद्धा मी जबाबदारी टाकणार आहे. खबरदारी आणि जबाबदारी ह्याचा दोन्हीचा वाटप आपण दोघांनी करायचा आहे. काही गोष्टींची खबरदारी ही आम्हीही घेणार आहोत, काही गोष्टींची खबरदारी ही तुम्ही घ्यायची, काही जबाबदारी ही सरकारी कुछ घेईल, चीजों पर काही जबाबदारी आपणही आपको घ्यायची. खबरदारी लेनी मुख्य पड़ेगी, म्हणजे कुछ चीजों पर हम आपली खबरदार रहेंगे, जबाबदारी कुछ जिम्मेदारी हम उठाएंगे, आपल्या कुछ जिम्मेदारी आपको भी उठानी पड़ेगी. आणि म्हणून आपण ऐकलं असाल, पाहिलं असाल, मी महाराष्ट्रामध्ये येत्या 15 तारखेपासून जवळपास एक महिनाभर एक मोहीम राबवतो आहे. आणि या मोहिमेमध्ये जो जो कोणी या महाराष्ट्रावरती प्रेम करतो, जो कोणी आपल्या महाराष्ट्राला आपली भूमी मानतो, तो प्रत्येक महाराष्ट्रप्रेमी 15 तारीख से जात, हम एक पात, मुहिम शुरू धर्म, कर रहे हैं. पक्ष, राजकारण बाजूला ठेवून सहभागी झालेला जो भी अपने त्यांनी महाराष्ट्र सहभागी से व्हावं. प्यार करता है वो सारे लोग इसमें अपना ही मोहीम जी अपनी आहे, जिम्मेदारी निभाएं, त्या ये मैं मोहिमेला कहना आपण चाहता नाव हूं. दिलेलं आहे, माझे कुटुंब माझी जबाबदारी. माझे कुटुंब माझे इस जबाबदारी. पूरे मुहिम को मैंने नाम दिया महाराष्ट्र है माझं कुटुंब आहे. मेरा परिवार मेरी महाराष्ट्राला जिम्मेदारी. सुरक्षित ठेवणं ही माझी जबाबदारी आहे. आता ही जबाबदारी महाराष्ट्र ही महाराष्ट्रातील हमारा परिवार है और प्रत्येक महाराष्ट्र को सुरक्षित रखना महाराष्ट्रप्रेमीची ये हम सबकी जिम्मेदारी है. माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणजे काय? जसं आपण इतर वेळेला बघतो, जुडो कराटेचे क्लासेस, आपली मुलं किंवा मुली हे त्याच्यामध्ये जातात, जुडो कराटे शिकतात. का शिकतात? सेल्फ डिफेन्स. मग ते हे ते चालूच असतं त्यांचं. आणि मग त्याच्यात जो प्रावीण्य मिळवतं, निपुणता मिळवतो, त्याला ब्लॅक बेल्ट लावतो. आणि मग आपण म्हणतो, अरे माझा मुलगा ब्लॅक बेल्ट आहे, मग माझी मुलगी ब्लॅक बेल्ट आहे. आता हा ब्लॅक बेल्ट सेल्फ डिफेन्सच्या या मोहिमेमध्ये तोंडावरती लावायचं आहे मास्क. जो मास्क सार्वजनिक ठिकाणी लावून फिरेल
तो मास्क म्हणजे आपला ब्लॅक बेल्ट आहे, आपलं सेल्फ डिफेन्सचं ते एक आपलं आयुध आहे. जो मास्क है स्वतः सुरक्षित वो राहणं पहनना बहुत जरूरी है, आजपर्यंत वही लस हमारा ब्लैक कधी बेल्ट येणार, है औषध और कधी येणार, वही हमारी चर्चा आत्मरक्षा कर खूप सकता है. ऐकतोय. मधल्या काळामध्ये लस उत्पादक एका कंपनीला थोडंसं थांबावं लागलं, पॉज बटन दाबावं लागलं, पुन्हा त्यांचा प्रयोग सुरू झालेले आहेत. ठीक आहे, साधारणतः डिसेंबर जानेवारीमध्ये ही लस आपल्या हातात येईल अशी एक आशा आहे आणि आपली प्रार्थना आहे. पण तोपर्यंत हे आता जागतिक सत्य आहे की सदा सर्वदा योग तुझा घडावा नाही, म्हणजे बाहेर फिरताना गर्दीच्या ठिकाणी सदा सर्वदा मास्क लावावा. कधीही मास्क काढून मेरा गर्दीच्या यही ठिकाणी कहना है फिरू कि नका. जब वैक्सीन आएगा चार तब आएगा. चौघामध्ये दिसंबर मास्क जनवरी तक आने की लावायचं उम्मीद है, असं नाही. लेकिन गर्दी करायची नाही. तब तक म्हणजे पहिली गोष्ट, भीड़ की जगह पर तर मास्क पहन के आवश्यक घूमें. नसेल तर घराबाहेर पडू नका, आणि आवश्यकता असेल, कारण अगर आवश्यकता जरूरी असतं, नहीं है तो घर रोजीरोटी के बाहर ना कमवायची, निकले, ये घराबाहेर दोबारा मैं पडता. आप सबको कहना चाहता पण हूँ. ते पडताना जिथे जिथे गर्दी होईल तिथे तोंडावरती मास्क लावायचा, एकमेकापासून अगर अंतर रोजी रोटी ठेवायचं. के लिए आपको घर के बाहर निकलना भी पड़ रहा है, त्याचबरोबरीने तब भी पूरी खबरदारी हात रखें. धूत राहणं हे काही नवीन नाहीये. ही पहिल्या दिवशीची जी काही तुम्हाला मी खबरदारी घेण्याची एक गोष्ट सांगितली ती तीच त्रिसूत्री. ही त्रिसूत्री हीच ह्या विषाणूपासून लांब राहण्याचं एक आयुध आहे. ह्याच्या पलीकडे अजूनही तसं काही आलंय. औषधं येत आहेत, उपचार होत आहेत, आपण सुविधा वाढवतो आहोत, रुग्णशय्या वाढवतो आहोत, जम्बो हॉस्पिटल्स वाढवतो आहोत. ऑक्सिजनची थोडीशी एक कमतरता जाणवते, कारण आपले उद्योगधंदे सुरू झाले, त्यांनासुद्धा ऑक्सिजन लागत आहेत. पण आपण आता ऑक्सिजन ही आपल्या आरोग्य खात्याची प्राथमिकता ठरवलेली आहे. त्याच्यामध्ये 80% ऑक्सिजन हा प्रथम ऑक्सीजन की कमी पड़ रही है. अब हेल्थ डिपार्टमेंट की सबसे पहली प्राथमिकता यही रहेगी कि ऑक्सीजन मुहैया कराए. परंतु ही जी मोहीम माझे कुटुंब माझी जबाबदारी आपण सुरू करतो आहोत, त्याच्यामध्ये एक दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे प्रशासनाकडून माझ्या सूचना अशा आहेत आणि अपेक्षा माझी अशी आहे की अवघड जरी वाटत असलं तरी अशक्य काहीच नसतं. अवघड म्हणजे काय की महाराष्ट्राची लोकसंख्या ही जवळपास 12 कोटी आहे. ह्या 12 कोटी जनतेची आरोग्य तपासणी ही अशक्यप्राय आणि अवघड आहे. 12 कोटी कुटुंब म्हटल्यानंतर किती घरं आली, कुठे कुठे आली, घनदाट लोकवस्ती कुठे आहे, तुरळक लोकवस्ती कुठे आहे. आपला प्रयत्न असा असणार आहे की ह्या महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये पुढच्या महिनाभरामध्ये किमान 2 वेळा तरी आरोग्याची चौकशी करायला आपली टीम जाईल. त्याच्यामध्ये मला हमारी कोशिश ये रहेगी आमदार, कि आने खासदार, वाले दिनों में जिला परिषद सदस्य, हर सरपंच, घर में जाकर नगरसेवक सगळ्यांनाच मी सांगतो हेल्थ की जानकारी ली जाएगी, स्वास्थ्य की जानकारी ली जाएगी, और इसमें मुझे सारे विधायक, सांसद सबके मदद की ज़रूरत है. हा आपण याच्यामध्ये सहज व्यापून टाकू शकतो. पण प्रत्येक मतदारसंघाला त्याचा लोकप्रतिनिधी आहे. त्या लोकप्रतिनिधींनी जर का जबाबदारी घेतली की माझ्या विभागाची जबाबदारी मी घेतो, काय टीम नेमायचे, ह्याच्यामध्ये शासनाचे आरोग्य विभागाचे असतील, महसूल यंत्रणेचे असतील, इतर आरोग्य कर्मचारी असतील, सोबत जर का आपल्या पक्षाचे असतील, असू द्या. आरोग्य तपासणी करायची. आरोग्य तपासणी म्हणजे चौकशी करायची. चौकशी म्हणजे कसं आहे की घराघरात जायचं, साधारणतः विचारपूस करायची की आपल्याकडे 50-55च्या वयापेक्षा कोण आहे, अधिक वयाचे कोण आहेत, त्यांचा ऑक्सीजन लेवल काय आहे, हर त्यांना घर इतर में काही जाकर व्याधी आहेत इस का, बारे में काही जांच लक्षणं आहेत का? की जाएगी कि आपके घर में 55 साल के ऊपर, 50-55 के ऊपर कोई व्यक्ति है, उनकी स्वास्थ्य की स्थिति कैसी है, उस पर पूरी जांच करने की हमारी कोशिश रहेगी. शासकीय टीम त्यांना करेल. एकूणच काय की आपण मुंबईमध्ये जी यंत्रणा लावलेली आहे, मोहीम राबवतो आहोत, चेस द व्हायरस. म्हणजे व्हायरस पोचायच्या आधी आपण आपल्या नागरिकाकडे, माता भगिनी बांधवांकडे जायचं आणि त्यांना या व्हायरसपासून वाचवायचं. त्यांच्यामध्ये जर का रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल, इतर काही व्याधी विकार असतील तर त्याच्यावरती इलाज करणं, ऑक्सिजन वाढवणं, ह्या सगळ्या गोष्टी करणं हे माझे कुटुंब माझी जबाबदारी, ही एक बाब झाली. बाहेर फिरताना सुद्धा जे मी आपल्याला सांगितलं, बाहेर जो कुटुंबातला बाहेर जाऊन येईल त्यांनी, मी तर तुम्हाला काही गोष्टी सांगणारच आहे, मी मुद्दामून कागदावरती घेतलेले आहे. आणि काही गोष्टी ह्या अगदी लहानपणी आपल्याला सांगितल्या गेलेल्या आहेत. मला सुद्धा आठवतं आहे, माझी माँ, आम्ही बाहेरून खेळून आल्यानंतर आम्हाला मुलांना सांगायची, अरे खेळून आलास, चल हातपाय धू, कपडे बदल. आणि मग आमच्या प्रार्थना असायची, परवचा असायची. हे लहानपणीचे संस्कार. आता हेच संस्कार, ह्याच गोष्टी ह्या करोनाने आपल्याला सांगितलेल्या आहेत. बाहेर जाताना, बाहेर पडल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे,
बाहेरून गर्दीच्या ठिकाणावरून आल्याबरोबर आपल्यापासून माझं कुटुंब, ती माझी जबाबदारी आहे. मग समजा मला माझ्याकडनं कुठून त्यांना प्रादुर्भाव झाला, संसर्ग झाला, तर कुटुंब धोक्यात येऊ शकतं. आणि म्हणून मी बाहेरून आल्यानंतर पहिले जोडे बाहेर काढा, बाहेर सगळं फिरून आल्यानंतर चपला घालून आत यायचं नाही, बूट दाराशी काढायचे, आत आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे, जर वाटलं आपल्याला तर आंघोळ करा, कपडे धुवायला टाका. या साऱ्या गोष्टी आहेत. रस्त्यावरती थुकू नका, सार्वजनिक ठिकाणी शिंकू नका, खोकू नका, या साऱ्या गोष्टी आहेत. पण त्याच आता आपल्याला कटाक्षाने पाळावे लागत आहेत. आणि म्हणून लोकांमध्ये वावरताना सुरक्षित अंतर ठेवावे, मास्क घालावा, हात वारंवार धुवावे, इतर को व्यक्ती फॉलो करना काफी जरूरी हो गया है आज की स्थिति में, तभी आप अपने परिवार की भी सुरक्षा कर पाएंगे. तोंडावरती बोललो, या तोंडावरती नका बोलू. जरा समोरासमोर बोलण्याचं टाळायचं आहे. आणि बोलताना जरा फेस टू फेस न बोललं तर अधिक चांगलं. त्याच्यानंतर ऑनलाईन खरेदीवरती भर द्यायचा. जिथे जिथे सुपर मार्केट असतील किंवा काही सार्वजनिक बाजार असतील तिथे गर्दी नसलेल्या वेळी जावे, गर्दी करू नये. दुकानातील वस्तूंच्या सॅम्पलला कारण नसताना हात लावू नये. सार्वजनिक वाहनातून म्हणजे जसं शहरांमध्ये आपण आता बसेस सुरू केलेल्या आहेत, लोकलसुद्धा काही वर्गांसाठी सुरू केलेल्या आहेत, आणखीन काही त्याच्यात वाढ करतो आहोत, लोकलची वारंवारता वाढवतो आहोत, आणखीन हळूहळू सगळ्या गोष्टी आपण वाढवत जातो आहोत. पण सार्वजनिक वाहनात असाल तर बोलू नका, शक्यतो कमी बोला. त्याच्यानंतर बैठका, जशा बैठका आता मुख्यमंत्री घरी बसून काम करतात, घराबाहेर पडा. पण त्यांना कल्पना हे माझ्यावरती जे आरोप करतायत ते जिथे गेलेले नाहीत, तिथे दुर्गम भागात मी व्हिडिओच्या माध्यमातून जाऊन येतो, फिरतो, तिथे मी सूचना देतो. जिथे तुम्ही पोचू शकत नाहीत, गेलेला नाहीत, तिथे मी जातो आहे, मी बोलतो आहे. कसा? या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून. तर जिथे जिथे आवश्यकता असेल तिकडे किंबहुना जर का आपल्याला बैठका घ्यायच्या असतील तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करा. हे फार महत्त्वाचं आहे. अगर आपको कोई मीटिंग करनी है तो वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए करिए. मुझ पर आरोप लगाया गया कि मुख्यमंत्री अपने घर से बाहर नहीं निकल रहे हैं, लेकिन मैं हर जगह पे वीडियो कॉन्फ्रेंसिंग के माध्यम से पहुंचने की कोशिश कर रहा हूं. त्याची एक माहिती, त्याची एक यादी ही आपल्याला तपासायला आलेल्या आरोग्य अधिकारी किंवा जी शासन यंत्रणा असेल त्याच्याकडे द्या, की जेणेकरून त्यांच्यापासून म्हणजे त्यांच्यावरती आपण इलाज करू शकू आणि त्यांच्यापासून इतरांना होणारा संसर्ग आपण थांबवू शकू. इतरांसमोर जेवताना, कारण आता हळूहळू आपण हॉटेल्स, मोठी जी 5 स्टार असतील, लॉजेस असतील, ह्या काही हॉटेल्सना आपण परवानगी दिलेत, पूर्ण चालवायला दिलेत. त्यांच्यामधले रेस्टॉरंट्सना परवानगी दिले. गेल्या आठवड्यात मला रेस्टॉरंटची काही लोकं भेटून गेलेली जी ह्या हॉटेलच्या बाहेरची आहेत. आमचं काय करणार? जिमची लोकं येऊन भेटून गेली, आमचं काय करणार? सगळ्यांशी मी बोलतोय, त्यांना सुद्धा काही सूचनावली मला द्यायची आहेत, ती पाळा आणि आपण ते ओपन करू. आणि म्हणून इतरांसमोर जेवताना समोरासमोर बसू नका. महत्त्वाचं काय की समोरासमोर हा जो व्हायरस येणं जाणं करू शकतो, त्याच्यात आपल्याला त्याचा मार्ग हा बदलून टाकायचा. म्हणजे समोरासमोर नसेल, बाजूला असेल, तर तो जर का दुर्दैवाने कोण त्याच्यात संसर्गजन्य असेल, झालेला असेल, संसर्ग झालेला असेल, संसर्ग बाधित, तर त्याच्यापासून दुसऱ्याला संसर्ग होणार नाही. जेवणातील पदार्थ इतरांना वाटताना मोठ्या बाउल्समध्ये न घेता छोट्या छोट्या वाळायच्यात घ्या, हे आहे. नंतर काही ठिकाणी आपण बघतो सार्वजनिक शौचालय असतील, त्याची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण तर हे आपण करतोच आहोत, करावं लागतंच आहे, करावं लागणारच आहे. पण घरामध्ये सुद्धा ज्यांच्याकडे आता शहरी भाग आहे, शहरामध्ये पूर्वीच्या शौचालयांची आता कमतरता आहे, ती जात चालली. नवीन ती युरोपियन स्टाईलची आली. त्याच्यात फ्लश करताना त्याचं झाकण बंद करून फ्लश करा, की जेणेकरून पुढचं सांगण्याची गरज नाही. नंतर जर भेटायचं असलं तर बंद जागेत भेटायचं टाळायचं, उघडं पाहिजे. मी मागेही आपल्याला सांगितलं होतं की एअर कंडिशनचा वापर करण्यापेक्षा खिडक्या, चला हवा येऊ द्या, हवा खेळती राहिली पाहिजे, हवेचं येणं जाणं चाललं पाहिजे. आणि अडचणीच्या जागी, अपुऱ्या जागी जास्त वेळ थांबू नका. अशा या काही गोष्टी आहेत, ह्या मी तुम्हाला ह्या मोहिमेच्या माध्यमातून सांगणार आहे. ही मोहीम आपल्याला राबवायची, ह्याच्यात मला जनतेचा सहभाग पाहिजे. लहान मुलं, तुमच्या काही सूचना असतील त्या द्या, चित्र काढा. मी जाहिरात संस्थांना बोलवणार आहे, वृत्तपत्र वाहिन्यांना बोलवणार आहे, प्रसार माध्यमांना बोलवणार आहे. प्रत्येकजण मी काय करू शकतो, जसं ते म्हणतात ना, राम सेतू बांधताना खारीचा वाटा, प्रत्येकाने खारीचा वाटा सिंहाचा घ्यायचा तर सिंहाचा घ्या, खारीचा घ्यायचा खारीचा घ्या. पण मी या मोहिमेत आहे हे मला पाहिजे. सगळ्या जणांनी अत्यंत प्रामाणिकपणाने या मोहिमेत सहभागी होऊन, हे युद्ध आहे, हे युद्ध आता सार्वत्रिक सगळी, ज्या वेळेला जनता रस्त्यावरती उतरते तेव्हाच त्या युद्धामध्ये यश मिळतं. आजपर्यंत आपण हे युद्ध
घरी बसून लढत होतो. आता मला तुम्हाला एक एक गोष्टी मी उघड करत चाललो असताना अजून मी पूर्ण ओपन केलेलं नाहीत, कारण व्हायरस वाढतो आहे. पुन्हा लॉकडाऊन करायची वेळ येऊ नये हीच एक अपेक्षा आहे. पण जर ह्या गोष्टी तुम्ही कटाक्षाने पाळणार असाल तर अजूनही एक बार मला काही फिर ठिकाणी लॉकडाउन दिसतंय करने की की नौबत ना आए, इसके लिए आपको हळूहळू खबरदारी रखनी मुंबईमध्ये होगी. सुद्धा शिथिलता यायला लागलेली आहे. मास्क असतात पण ते मास्क कसे हनुवटीवरती असतात. आज मी मास्क घातला नाही कारण मी एकटा या खोलीत तुमच्याशी बोलतोय, पण हनुवटीवरती मास्क असतात म्हणजे तोंडावरनं नाकावरनं काढलेले असतात. अनेक जण एकटे जेव्हा धावत असतात तेव्हा तोंडावरती मास्क असतात आणि मित्र भेटल्यानंतर जवळ जाऊन मास्क काढून बोलतात. म्हणजे जिकडे मास्क तशी आवश्यकता नाही एकटे असताना तिकडे मास्क, आणि भेटल्यानंतर गप्पा मारताना मास्क काढून बोलतात. तर नाही, मला असं वाटतं की जसं इतर देशांमध्ये त्यांनी केलेलं आहे, संपूर्ण ओपन केलेलं आहे, पण कायदे कडक केलेले आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क घातला नसेल तर कडक दंड. बाकी देशों में जर एखाद्या ठिकाणी ओपनिंग दुकानात अप किंवा काफी कुठे हुआ गर्दी है, झाली, लेकिन कानून त्यांचे काफी कॅमेरा कड़ा ऑन असतात, रखा हुआ है इस ताबडतोब पूरे दुकान मामले को बंद. लेकर. बसमध्ये सुद्धा किंवा नियमों का मेट्रोमध्ये पालन सुद्धा करने को गर्दी लेकर. झाली, ताबडतोब तिकडे ती कारवाई केली जाते. तर ह्या काही गोष्टी ह्या कायद्याने करण्याची गरज आहे का? का आपण आपली सुरक्षितता किंवा आपली जबाबदारी आपण पार पाडू शकत नाही का? आपण करू शकतो, पण हे कायदे हमारी काही जिम्मेदारी ठिकाणी आपल्याला हमको जरूर निभानी करावं होगी लागणार. इस पूरे जर का मामले पर. मास्क घातला नाही दंड करावा लागणार, गर्दी झाली पुढची थोडीशी कारवाई करावी लागणार. तर अंगवळणी या गोष्टी पडेपर्यंत थोडंफार आपल्याला या गोष्टी समजून घ्याव्या लागतील. शिथिलता आपल्या वागण्यात येता कामा नये. आयुष्यामध्ये हे संकट हे कदाचित जगावरचं पहिलं महाभयानक संकट असेल आणि त्याचा सामना आपण करतोय, आपली पिढी त्याचा सामना करते आहे. आणि हे संकट हे शेवटचं असेलच असं नाही, कदाचित पुढे अशी संकटे येऊ शकतील आणि एकूणच ह्या संकटातून बाहेर पडताना पुढच्या संकटाचा सामना कसा करावा ते ह्या संकटातून आपण शिकू शकतो. हे झालं या कोरोनाच्या बाबतीमध्ये. पण गेल्या काही दिवसामध्ये ज्या काही गोष्टी आपण सरकार म्हणून केलेल्या पिछले कुछ दिनों आहेत, से वादळं मागून वादळं, मग ती निसर्गाची वादळं असतील, राजकीय वादळ तर ठीक आहे, त्याचा सामना तर मी करेन तुमच्या सगळ्यांच्या सोबतीने. परंतु पिछले खास कुछ दिनों से करून मला कई एका सारे गोष्टीचं समाधान चीजों का वाटतंय हमने सामना किया की है. याही कठीण परिस्थितीत फिर आपण वो जे निसर्ग वचन शेतकऱ्याला दिलं होतं, साइक्लोन का राजनीतिक तुमचं ज्यांचं साइक्लोन आते कर्ज, रहते हैं, पीक उसका कर्ज, सामना मैं करता हे 2 रहूंगा. लाखापर्यंत आहे. त्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना आपण कर्जमुक्त करणार. जवळपास 29.5 लाख शेतकऱ्यांना आपण कर्जमुक्त केलेले आहे. एक अभिमान आहे, नक्कीच अभिमान आहे. हमने अब तक पहिलं अधिवेशन 29 लाख जे आपलं किसानों झालं की होतं नागपूरचं, त्या अधिवेशनात आपण जाहीर कर्ज केलं से होतं. मुक्ति की है. त्याप्रमाणे जाहीर केल्याप्रमाणे आपण जवळपास 29.5 लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलेलं आहे. यावर्षी विक्रमी कापूस खरेदी केलेली आहे. जिथे जिथे जे काही नुकसान झालेलं आहे, हमने इस साल आणखीन काय झालेलं असेल, कपास की तिथे खरीदारी तिथे भी काफी की है. सरकार म्हणून आपली जबाबदारी आपण पार पाडतो. एकूणच सरकार हम हर जगह शेतकऱ्यांच्या आणि पे सरकार महाराष्ट्रातील के नागरिकांच्या तौर पर सोबत हमारी जो त्यांच्या जिम्मेदारी है वो पाठी निभाने की खंबीरपणाने कोशिश उभं कर रहे हैं. आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे जवळपास पुढचं वर्ष आपल्या महाराष्ट्रातील जे कुपोषित बालकं आहेत, आदिवासी बालकं आहेत, अशा जवळपास 6.5 लाख बालकांना आपण वर्षभर मोफत दूध भुकटे देतो आहोत. त्याचबरोबरीने जवळपास 1.25 लाख अशा माता भगिनी आहेत ज्या गरोदर आहेत किंवा काही 6.5 लाख कुपोषित त्यांच्या आरोग्यासाठी बच्चों को सुद्धा आपण हम ही दूध भुकटी दूध की पाउडर मुहैया करा रहे हैं. या गोष्टी करतोच आपण. जी गेली मुफ्त काही में. वर्ष आदिवासींसाठी, आदिवासी माता भगिनी बांधव आहेत, त्यांच्याकडे बऱ्याचदा कोणाचंच लक्ष नसतं, पण त्यांच्यासाठी खावटी अनुदान योजना जी होती, जी गेली काही वर्ष बंद झाली होती, ती सुद्धा आपण चालू केलेली आहे. शिवभोजन आपण 10 रुपयामध्ये थाळी देत होतो, ती या काळात 5 रुपयात केलेली आहे. जवळपास 2.25 शिवभोजन थाली भी हमने 5 रुपए में बेचा है. 2.25 कोटी थाळ्यांचं वितरण या कोरोनाच्या काळात करीब झालेलं आहे. 1 आणि करोड़ सतत 75 चालू लाख आहे. थालियां बेड्सवर इस पूरे वाढत आहोत. कोरोना के म्हणजे समय पे हमने मी 5 रुपए में माहिती दिली होती खाना मुहैया कराया है. जेव्हा कोरोनाचा पहिला रुग्ण आपल्या राज्यात सापडला तेव्हा संपूर्ण राज्यात साधारणतः सगळे मिळून 7,500 रुग्णशय्या होत्या. 7,500, 7,700 आणि काहीतरी. आजच्या घडीला आपल्या राज्यात सर्व बेड्स जर का धरले, त्याच्यात नेहमीचे बेड्स, ऑक्सिजन बेड्स, ICU, व्हेंटिलेटर्स, तर किमान 3,60,000 बेड्स अपन यहाँ गेल्या 4-5 महीने जब हमारे यहाँ पर पहला कोरोना का पेशेंट आया था तब सिर्फ 7,500 बेड्स हमारे राज्य में थे. अब 3.5 लाख बेड्स अवेलेबल है. निसर्गाची साखळी तोडणं, पण त्याचबरोबरीने आपण आरोग्यविषयक सुविधा तयार करणं
हे काम आपण करतो आहोत आणि आज हम देखील स्वास्थ्य के ह्याच्यात बारे में खंड नाही सुविधाएं पडली. भी बढ़ा रहे हैं. जिथे जिथे आवश्यकता असेल तिथे वो हमारा काम चल ही आपण रहा है. ह्या बेडची संख्या वाढवतो आहोत. इतर ऑक्सिजन जसं मी म्हटलं तसं थोडे दिवस थोडीशी आपल्याला एक उणीव भासते आहे, चणचण भासते आहे, कारण ऑक्सिजन जरी उपलब्ध असला तरी त्याच्यासाठी कंटेनर उपलब्ध होत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी जुळवाजुळव करून आपण यातनं मार्ग काढतो आहोत. औषधांमध्ये सुद्धा कुठेही आपण पुरवठा करण्यामध्ये कमी पडत नाहीत. सगळ्या गोष्टी करतो. नमस्कार, मैं हूं अंजना ओम कश्यप. हमें उम्मीद है ये वीडियो आपको पसंद आया होगा. लेटेस्ट खबरों के लिए यूं ही देखते रहिए आज तक और इस वीडियो के पसंद आने पर लाइक, शेयर एंड सब्सक्राइब करना ना भूलें.